उघड. यात एक गंमत आहे. एकात पेढा आहे आणि एकात बर्फी. आता यावरून आपल्याला कळेल की मुलगा होणार की मुलगी. मला एकदा भोसलेच्या ऑफिस मधल्या पिऊनला भेटायचंच आहे. तूच काहीतरी प्रयत्न कर, कदाचित चमत्कार घडेल आणि अंतरा सापडेल. आजपासून हा विश्वेश्वर नोकरी हर्षवर्धनची करेल, पण चाकरी मात्र तुमची करेल. हा नमस्कार मल्हारराव. हर्षदा, तू तुझ्या वडिलांकडे माझ्या कामाकरता पैसे मागितलेस? दादा काय झालं? एक मिनिट, मी तिच्याशी बोलतोय. तू तुझ्या वडिलांकडे पैसे मागितलेस? मला त्यांचा फोन आला होता. तू पैसे मागितलेस का नाही? हो मागितले. का? कारण मला असं वाटलं. काय वाटलं तुला? हर्षवर्धन भोसले तुझ्या वडिलांकडनं पैसे घेऊन आयुष्यभर त्यांच्यासमोर मान खाली घालून जगेल, त्यांच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबून जाईल, लाघोट्या कुत्र्यासारखा आयुष्यभर त्यांचे पाय ताटत राहील. काय वाटलं तुला? दादा खरंच माझ्या मनात असं काही नव्हतं. मी फक्त एक मदत म्हणून. मला कुणाच्याही मदतीची गरज नाहीये. तळपणाऱ्या सूर्याला फडफडणाऱ्या दिव्याच्या प्रकाशाची गरज नसते, कळलं? अरे दादा, तुझा प्रॉब्लेम हा घरातल्या प्रत्येकाचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तिने तो सॉल्व्ह करण्यासाठी एक फक्त पाऊल उचललं. आदित्य, तू तिची बाजू घेऊ नकोस. घरातले प्रॉब्लेम्स हे घरात ठेवायचे असतात. ते असे चव्हाट्यावर आणून त्यांचा तमाशा करायचा नसतो. आपल्या घरातले प्रॉब्लेम्स तिने जाऊन तिच्या घरात सांगितले. हे शिकवलं का तुला तुझ्या आई बापानी? एक मिनिट दादा, माझ्या आई वडिलांना ह्यात खेचू नका. त्यांनी चांगलेच संस्कार केलेत माझ्यावर. अडचणीत सापडलेल्या माणसाला मदत करावी हेच शिकवलं त्यांनी मला, आणि मीही तेच करते. पण मला जर माहित असतं की मी दाखवलेल्या चांगुलपणाची परतफेड तुम्ही माझ्याच आई वडिलांचा उद्धार करून करणार आहात, तर मी हे केलंच नसतं. माझं चुकलं. तुम्हाला मदत करायला मी पाऊल उचल. मला जर आधीच माहित असतं ते पाऊल चिखलात पडणार आहे तर. हर्षदा, तोंड आवार. हर्षदा पुरे आता. हर्षा, अरे तिने तुला मदत करण्याच्या उद्देशानेच हे सगळं केलं होतं. उगाच चिडचिड करू नकोस. आपल्या घरच्या गोष्टी तिकडे जाऊन सांगणं हे चुकलं नाही तिचं माई? हो, निश्चितच चुकलंय. हर्षदा, यापुढे आपल्या घरच्या गोष्टी तिकडे जाऊन सांगायच्या नाहीत, कळलं? आणि मोठ्यांचा मान म्हणून तरी उलट बोलायचं नाही. पण माई, जात. सावरे, खुश आहेस ना? असं काय विचारताय बाबा? उमाने सगळं अगदी मनापासून मोठ्या थाटामाटात डोहाळे जेवण केलं तुझं. आमच्या परीनं जेवढं जमलं तेवढं आम्ही केलं. खरंच सगळं अगदी खूप छान झालं. प्रत्येक जण जाताना आवर्जून सांगत होता डोहाळे जेवण खूप छान झालं म्हणून. इतरांचं जाऊ दे, तुला आवडलं ना? खूप खूप. झालं तर मग आज राहून राहून तुझ्या आईची आठवण येत होती. आज ती असायला हवी होती. मला पण.
मला पण राहून राहून तेच वाटत होतं. सारखा तिचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. एखादा जुना अल्बम उघडून बसावं ना, असं एक एक आठवण डोळ्यासमोरून तरळून जात होती. किती छान दिवस होते ना ते. आपण सगळे एकत्र होतो. तुम्ही, मी, अंतरा, आई. मी रडवलं ना तुम्हाला? मी हे सगळं बोलायला नको होतं. उगीच तुम्हाला रडवायला नको होतं. दुःख वाटल्यानं कमी होतं बाळा. आणि त्यात तुझं दुःख आणि माझं दुःख एकच तर आहे. तू तुझं मन माझ्याकडे मोकळं केलंस, बरं केलंस. काही क्षणासाठी त्या सगळ्या आठवणी जशा त्या तशा माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. वाटलं आत्ता तुझी आई अहो अहो अशा हाका मारत येईल. आत्ता अंतरा धावत धावत येईल आणि बाबा मला हे नको, मला ते नको असा हट्ट धरून बसेल. कोण म्हणतं आठवणीचा त्रास होतो? कधी कधी त्या आठवणी सुखद अनुभव देऊन जातात मनाला. आज मला तोच अनुभव आला आणि डोळ्यात पाणी आलं ते त्याचसाठी. बाबा, या आठवणी परत जिवंत नाही का होणार? सगळं परत पहिल्यासारखं नाही होणार. आपण पुन्हा एकदा एकत्र, तुम्ही, मी, अंतरा, आई. बाळा, काळाचं घड्याळ कधीच उलट फिरत नाही. माणूस जन्माला येतो तेव्हा त्याची टिकटिक सुरू होते आणि माणूस मेल्यानंतरच ती थांबते. गेलेली वेळ कधीही परत येत नाही. आणि म्हणूनच आपण सगळ्यांना काळाला अनुसरूनच वागायला हवं. काल आपले चांगले दिवस होते, आज आपल्यावर वाईट वेळ आलेली आहे. कोणी सांगावं? कदाचित पुन्हा चांगले दिवस येतील. काळच ते ठरवेल. कालाय तस्मै नमः. त्याच्यावर कुणीच नाही. असं झोप आता. रात्र खूप झाली आहे. झोप बाळा. तुम्ही तू हो पुढे, मी येतोच. झोप. उदापुरे हे जर असंच चालत राहिलं तर एक ना एक दिवस भोसले कन्स्ट्रक्शनचं नाव, इज्जत सगळं धुळीला मिळेल. लवकरात लवकर यावर काहीतरी उपाय शोधायला हवा. पण सर, त्याला आपण काय करणार?
मॉल धनाजीरावांचा आहे. आता त्यांनीच पुढचे पैसे द्यायचे नाही म्हटले तर मॉलचं काम बंद पडतंय तर पडू द्या. आपल्याबरोबर त्यांचंही नुकसान झालं ना, मग कळेल त्यांना. मूर्खासारखं काहीतरी बोलू नका उदापुरे. धनाजीराव माने म्हणजे करोडोंची आसामी आहे. या एका मॉलमध्ये नुकसान झाल्याने त्यांना काहीच फरक पडणार नाही. समुद्रामधून एक भांडभर पाणी काढून बाहेर फेकल्यामुळे समुद्र आटत नाही उदापुरे. मग सर आता तुम्हीच सांगा आपण काय करायला हवं. तेच तर कळत नाहीये उदापुरे. हळूहळू ही न्यूज सगळीकडे पसरत चालली आहे. आमच्या व्याह्यांपर्यंत पण जाऊन पोचली ही न्यूज. इज्जतीचे धिंदवडे निघाले नाहीत म्हणजे मिळवलं. सर तुमचे व्याही म्हणजे मल्हारराव शेलार ना? हो का? सर ते तर विदर्भ ट्रक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. हां, आता त्यांच्याकडून काही जमत असेल ना तर काल त्यांनी फोन केला होता याच कारणासाठी. मला म्हणाले तुम्हाला पैशांची गरज आहे असं कळलं म्हणून फोन केला. आमच्या पतपेढीमधून आम्ही हवी ती मदत करू शकतो. हवं तर कर्ज म्हणून घ्या, नंतर परत करा, नाहीतर हुंडा म्हणून ठेवा तुमच्याकडेच. मग हरकत काय सर? अक्कल विकलीत की काय तुम्ही उदापुरे? अहो तो माणूस टपूनच बसलाय. कधी एकदा तो माझा अपमान करतो आणि मी त्याच्यासमोर आयुष्यभर मान खाली घालून जगतो. त्याच्याकडून मी पैसे घेतले तर आयुष्यभर त्याच्या उपकारांचं ओझं राहील माझ्यावर. त्यापेक्षा मला हे टेन्शन परवडलं. पण त्या माणसाकडून मी एक पैसाही घेऊ शकत नाही. जशी तुमची मर्जी सर. पण बुडणाऱ्या माणसाच्या हाती जर ओंडका लागला तर तो हा विचार करत नाही की तो ओंडका कुणाच्या मालकीचा आहे. तो त्या ओंडक्याच्या मदतीने स्वतःचा जीव वाचवतो. पण अजूनपर्यंत माझ्या जीवावर बेतलं नाहीये उदापुरे. कारण अजूनही मी खंबीर आहे. खंबीर आहे मी अजून. आणि जोपर्यंत मी खंबीर आहे तोपर्यंत मला कोणाच्याही मदतीची गरज नाही. कोणाच्याच. संयुक्ता, अरे आलात तुम्ही? मस्त चहा टाकते तुमच्यासाठी. नाही नाही नाही, तू 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 बस 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 ग. आता डोळे बंद कर. का? मी सांगतोय म्हणून कर. बंद कर ना. हात पुढे कर. काय आहे ते तुमचं? हात पुढे कर. आता उघड. हे काय? उघडून तर बघ. तिकीट्स टू मनाली. मनाली? येस, कुलू मनाली. पण मनाली फार महाग असेल ना हा टूर? हो आहे, पण त्याचा विचार तू कशाला करतेस? अरे मी नाही करणार तर कोण करणार? आणि इतका खर्च परवडणार आहे का आता आपल्याला? संयोगिता, तूच म्हणालीस ना जाऊया म्हणून कुठेतरी. हो, पण म्हणून लगेच काय कुलू मनालीला जायचं? इथेच गेलो असतो ना कुठेतरी जवळपास. कुलू मनाली म्हणजे
चाकापेक्षा मोती जड व्हायचं. नको, तुम्ही कॅन्सल करा. कॅन्सल? तुम्ही बायका पण ना दोन्ही बाजूने बोलता. जवळच्या एखाद्या हिल स्टेशनचं तिकीट काढलं असतं ना तर म्हणाली असतीस इथे जवळ का जायचं, लांब जाऊया कुठेतरी. असं काही म्हणाले नसते मी. हे बघा, आपलं अंथरूण पाहून किती पाय पसरायचे हे कळतं मला. आणि हे सगळं आपल्याला केवढ्याला पडणार आहे याची कल्पना आहे का तुम्हाला? कल्पना आहे. करूया ना थोडीशी ऍडजस्टमेंट. हवं तर 4 घास कमी खाऊ. चिडायला काय झालं? चिडू नको तर काय करू. सगळा मूड घालवलास तू माझा. इतक्या प्रेमाने बुकिंग केलं होतं मी. वाटलं होतं खुश होशील, आनंदाने मिठी मारशील. कसलं काय, मला वाटलं म्हणून मी हे केलं. तुला वाटत नसेल तर ह्या तिकिटांचं वाटेल ते कर. हवं तर फाडून टाक. नमस्कार मॅडम, मोठे बोलतोय. आता आपलं काम झालंच म्हणून समजा. हर्षवर्धन भोसलेचा तो चिरेबंदी किल्ला आता जमीनदोस्त व्हायला वेळ नाही लागायचा. म्हणजे तो आपल्यासाठी काम करायला तयार झाला? होय मॅडम, तो माणूस आता हर्षवर्धन भोसलेची सगळी माहिती आपल्याला येऊन सांगणार. त्याच्यासाठी ऑफिस हे हर्षवर्धनचं असणार, पण तो काम मात्र आपलं करणार. व्हेरी गुड खैरमोडे. पण तो आपलं काम अगदी व्यवस्थित करेल ना? का तो तुमच्या त्या मोहन सारखा फुसकाबार? मॅडम, हा खैरमोडे एकदा चुकू शकेल, दुसऱ्यांदा नाही. हा माणूस तसा नाही मॅडम. मला खात्री आहे हा माणूस आपलं सगळं काम अगदी योग्य पद्धतीनं पार पडेल. कशावरून? हे बघा मॅडम, प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे असं तर नाही ना. आपण आपलं काम केलंय आणि थोडी बहुत रिस्क ही सगळ्या गोष्टीत असतेच. हर्षवर्धनच्या गोठामध्ये आता आपण एक उंदराचं पिल्लू सोडलंय. ते किती कुरतडतंय हे सगळं येणारी वेळच सांगेल. माझ्यावर विश्वास ठेवा मॅडम. यावेळी आपला घाव खाली जाणार नाही. चला, ठेवतो फोन. हेलो. हाँ मेहता जी, हाँ एक मिनिट प्लीज. फाइल उचल. ठीक है. हाँ मेहता जी बोलिए. जी हाँ मैं जानता हूँ. हाँ लेकिन बस ये पहली बार हुआ है और आखिरी बार. नहीं आपका पेमेंट हो जाएगा. मैं कह रहा हूं ना, लेकिन हाँ थैंक यू मेहता जी.
काय रे एवढा वेळ फाईल उचलायला? झालं झालं झालं. चहा आण माझ्याकरता लवकर. ठीक आहे सर.